प्रियांनो, चला उत्पत्ती अध्याय 26 त्यातील एक वचनापासून काही वचने मी वाचत आहे. पूर्वी अब्राहामाच्या दिवसात दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसहाक हा पलिष्ठांचा राजा अबिमेलेक ह्याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नकोस. मी सांगेन त्या देशात राहा, त्या देशात उपरा असा राहा. मी तुझ्या बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करीन. हे होतं जे देवाने इसहाकाला सांगितलं. 3 गोष्टी मी तुम्हाला लवकर सांगणार. पहिलं ते स्थान व तसाच दुष्काळ व तीच लबाडी. 3 विषय आहे. तीच जागा. कोणती जागा? जेथे अब्राहम परमेश्वराने प्रतिज्ञापूर्वक देऊ केलेल्या स्थानात जेव्हा आला तेथे दुष्काळ पडला. जेव्हा अशी समस्या आली तेव्हा अब्राहमाने काय केलं पाहिजे होतं? त्याने देवाकडे जायला पाहिजे होतं. त्याने देवाची मदत घेतली पाहिजे होते. परंतु काय केलं माहीत आहे? परमेश्वराकडे न वळता तो मिस्रामध्ये गेला. देवाला आपला आधार न करता त्याने फारोला आपला आधार मानलं. जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये समस्येमधून जात असतो तेव्हा अधिकाऱ्यांवरती अवलंबून राहायचं नाहीये. नातलग आणि मित्रांना देखील आपला आधार बनवायचं नाहीये. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा देव आहे, त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. त्या प्रभूला आपला आधार आपण बनवू तर ते आपल्यासाठी भलं आहे. माहिती नाही का अब्राहमाच्या जीवनात जेव्हा संकट आलं, दुष्काळ आला, तेव्हा परमेश्वरावरती अवलंबून राहण्याच्या ऐवजी तो मिस्रामध्ये गेला. अशा प्रकारे उतावळी करून मिस्रात गेल्यावर शेवटी त्याने काय केलं ठाऊक आहे? तेथील लोक दुष्ट आहे असं पाहून त्याने लबाडी केली. कोणती लबाडी केली? सारेबद्दल त्याने सांगितलं, ही माझी बहीण आहे, व सारेलाही तसंच सांगण्यास सांगितलं. लबाडीचा आधार घेऊन आपण जगू असं त्याला वाटलं, पण ती लबाडी बाहेर पडली. ती सर्वांना समजली व त्यामुळे अब्राहम, सारा व त्याचे सर्व लोक त्यांना मिस्रामधून बाहेर काढण्यात आलं. त्या दिवशी ती लबाडी त्यांना आधार देईल असं त्यांना वाटलं, पण त्याच लबाडीने त्यांच्यासाठी समस्या आणली. कुटुंबासाठी भयंकर अशी विपत्ती घेऊन आली. कृपया ऐका. लबाडीचा आधार घेऊन कुटुंब स्थापण्याचा प्रयत्न करू नका. लबाडीचा आधार घेऊन नोकरी करण्याचा प्रयत्न करू नका. लबाडीचा आधार घेऊन व्यवसाय करण्याचा प्रयत्न करू नका. कारण की अब्राहमाने तेच प्रयत्न केले व तो अडचणीमध्ये सापडला. त्याची ती लबाडी बाहेर पडली. व त्यानंतर पुढे काय घडलं? 20 वर्षानंतर माहिती नाही अब्राहमाला कोणती बुद्धी आली. देवाने देव केलेली वचनदत्त भूमी सोडून तो गरार नामक प्रांतात गेला. हा गरार प्रांत कोणता प्रांत होता माहिती आहे तुम्हाला? ती पलिष्ठी देशांची राजधानी होती. ते प्रमुख शहर होतं. अब्राहम जो हेब्रोनमध्ये राहत होता, माहिती नाही कोणतं कारण होतं, पण देवाची उपस्थिती सोडून, परमेश्वराचं सानिध्य सोडून तो इतर संप्रदायांनी भरलेल्या लोकांच्या मध्ये जाऊन राहू लागला. कृपया लक्षात घ्या, देवाला कधीही सोडू नका आणि देवाचं सानिध्य कधीच सोडू नका. जेथे आत्मिक लोक राहतात, जेथे देवाच्या प्रीतीने भरलेले लोक आहेत, ती उपस्थिती सोडून जाऊ नका. कोणत्या तरी कारणाने अब्राहम दूर गेला. तो गरार येथे गेला. त्यावेळेला तेथे अबिमेलेक राज्य करत होता. जेव्हा अब्राहम त्या ठिकाणी गेला, तो का गेला माहिती नाही, पण तेथे गेल्यावर समजलं की तेथील लोक दुष्ट आहेत. मग पुन्हा तेच केलं. 20 वर्षांपूर्वी त्याने जी लबाडी केली होती, तीच लबाडी आता त्याने पुन्हा केली. केलेली चूक तो पुन्हा करू लागला. आपल्यातील बरेचसे लोक असंच करत आहेत. केलेले वाईट कृत्य पुन्हा करत आहेत. झालेली चूक ते पुन्हा पुन्हा करणारे आहेत. जे पाप, जी चूक तुम्ही कट केलेली आहे, जी लाचखोरी तुम्ही बंद केली आहे, जे अनैतिक नाते तुम्ही बंद केले आहेत, जी अन्यायाची कमाई सोडून दिली माहिती नाही का? काही काळ गेला तर पुन्हा तुम्ही सुरू होता. हे चांगलं नाहीये. जे तुम्ही सोडून दिलं आहे, ज्याचा त्याग केला आहे, ते कायमस्वरूपी सोडण्यामध्ये आशीर्वाद आहेत. पापाने मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही भलं होणार नाही हे विसरू नका. मनुष्य जे पाप करतो त्याने मनुष्याचं भलं होणार नाही हे विसरू नका. पाप हे कायम पापच आहे आणि पापाचं वेतन मरण आहे हे विसरू नका. पुन्हा त्याने लबाडी केली. मग लबाडी केल्यानंतर काय घडलं? त्याला असं वाटलं की मी लबाडी केली तर मी आरामात राहू शकेल, पण राहू शकला का? त्याची ती लबाडी पकडल्या गेली. तसंच सारेला अबिमेलेकाकडे पोहोचविण्यात आलं होतं. त्याच्या लबाडीने त्याचं कुटुंब अस्तव्यस्त करून सोडलं. लबाडीने अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. लबाडीच्या द्वारे आत्मिक जीवन नष्ट होत असतं.
लबाडीद्वारे आपण कल्पना केली नाही अशी संकट व मोठे वादळ आम्हाला येऊन घेरून टाकतील. अब्राहमाने स्वतःला वाचवण्यासाठी लबाडी केल्यामुळे त्याच्या पत्नीच्या जीवनावरती संकट आलं. तेव्हा देवाने अबिमलेखाला चेतावणी दिली, सारेला हात लावू नकोस, कारण ती नवऱ्याची बायको आहे, असं देव त्याला म्हणाला. देवाने अब्राहमाचं पाप बाहेर काढलं. सावध राहा. केवळ आपण देवाचे लोक आहोत यामुळे देव आपले पाप पाहून सोडून देईल असा विचार करू नका. आपण जाणीवपूर्वक धिटाईने जर पाप करत राहू तर, पापासाठी धाव घेत राहू तर, निर्धास्त राहू तर देवच तुमचे पाप बाहेर काढेल. सावध व्हा. त्याचं पाप बाहेर काढलं. अब्राहमाचं पाप बाहेर पडलं. त्याने केलेली लबाडी बाहेर प्रगट झाली. तेव्हा अबिमलेखाने अब्राहमाला विचारून जाब विचारला, तू हे काय केलंस? तू का माझ्या राज्याचा नाश करण्यासाठी कट रचलास? आम्ही तुझं काय केलं होतं? पाहूया त्या ठिकाणी उत्पत्ती अध्याय 20 वचन 9 पासून. अबिमलेखाने अब्राहमाला बोलावून आणून म्हटले, तू हे काय केलेस? मी तुझा असा कोणता अपराध केला की तू माझ्यावर व माझ्या राज्यावर असे महापातक आणलेस? करू नये असे वर्तन तू माझ्याशी केलेस. तू माझ्या आणि माझ्या राज्याच्या विरुद्ध महापातक केलं. आम्ही तुझं काय वाईट केलं होतं? एका नीतिमान व्यक्तीची लबाडी त्याच्या आजूबाजूच्या लोकांसाठी श्राप बनत असते. धार्मिक व्यक्ती देवाच्या विरुद्ध जीवन जगत असेल तर तो त्याच्या चहूबाजूच्या लोकांसाठी श्राप बनत असतो, संकट बनत असतो. अब्राहमाच्या लबाडीने त्याचं रक्षण करेल असं त्याला वाटलं, पण आजूबाजूच्या लोकांसाठी श्राप बनेल हे तो विसरला. आहेत का कुणी असे आपल्यात? लबाडीवरती, चोरीवरती, फसवणुकीवरती अवलंबून राहून जगणारे आहेत तर सावध व्हा. ते थोडंफार तुम्हाला चांगलं वाटेल, थोडंफार तुम्हाला लाभही मिळवून देईल, तुमचा बँक बॅलन्स वाढवून देईल, आर्थिकरित्या तुम्ही सक्षम बनत आहात असं तुम्हाला वाटेल, पण एक ना एक दिवस तुमची लबाडी, तुमची चोरी बाहेर प्रगट होईल. देवच ती बाहेर काढेल, हे विसरू नका. आता काही वर्ष गेल्यानंतर तसाच दुष्काळ पडला. कोणाच्या काळामध्ये? इसाहकाच्या काळामध्ये. आता इसाहकाकडे पहा, तेच स्थान आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे असणारं स्थान, परंतु तीच समस्या आली. दुष्काळ पडला आणि आता तीच लबाडी. वडिलांनी जी लबाडी केली, आता तीच लबाडी आता येथे इसाहकही करत आहे. कोणती होती ती लबाडी? आपल्या पत्नीबद्दल, ही माझी बहीण आहे असं तो बोलला. वास्तविक ही लबाडी अगोदर कोणी केली? पहिलं वडिलांनी. लबाडीच्या द्वारे त्याचे वडील जगू शकले का? नाही जगू शकले. कुटुंबाचं संगोपन ते करू शकले का? नाही करू शकले. त्यांची ती लबाडी बाहेर प्रगट झाली व त्यांचं कुटुंब निंदेसाठी पात्र झालं. आई आणि वडिलांनो, एक मिनिट जरा थांबा. आपल्या जीवनामध्ये यश असतं आणि अपयश देखील येत असतं. आपण आपल्या मुलांना यशाबद्दल सांगत असतो, परंतु अपयशांबद्दल सांगत नाही. का माहितीये? आपल्याकडे खालच्या नजरेने पाहतील यामुळे. परंतु ऐका, अब्राहमाने आपला मुलगा इसाहक याला सांगितलं पाहिजे होतं, मुला, या आत्मिक प्रवासामध्ये अनेक समस्या येतील. आत्मिक प्रवासात अनेकदा अडचणी येत असतात. मला अडचण आली होती तेव्हा मी देखील देवावरती अवलंबून न राहता मिस्रात गेलो व लबाडी केली. कोणती लबाडी केली बाबा? तुझ्या आईबद्दल माझी बहीण आहे असं सांगितलं. हे काय बाबा, असं का बोलले? मुला, हीच चूक माझ्याकडून घडली होती. समस्या, कष्ट आल्यानंतर तू मनुष्यांवर अवलंबून राहू नकोस, राजांचा आश्रय घेऊ नकोस, कारण हे करून मी चूक केली. मोठ्या अपमानांचा सामना मी केला. माझ्या जीवनात ज्या कडवट अनुभवातून मी गेलो, मी तुला सांगत आहे, तू त्यातून जाऊ नको. मुला, सावध राहा. असं अब्राहमाने सांगितलं असतं तर बरं झालं. आई आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना केवळ यशांबद्दलच सांगत राहू नका, तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टींमधून आपण गेलो त्या अपयशांबद्दल देखील त्यांना सांगा, केलेल्या चुकांविषयी देखील त्यांना सांगा. यामुळे ते सावध होतील. अब्राहमाने सांगितलं नाही. इसाहक गरार देशात गेल्यावर अशा प्रकारे लबाडी केल्यानंतर काय घडलं ठाऊके? सर्व समस्या दूर झाल्या, सर्व स्थिर होतं. इसाहकाला वाटलं, चला बरं झालं, मी लबाडी केली, परंतु सर्व आता स्थिर झालं आहे. अनेकदा आपण जी लबाडी करत असतो ती लबाडी कित्येकदा आपल्या परिस्थितींना स्थिर करत असते, कित्येकदा तुम्हाला लाभ मिळवून देत असते, कित्येकदा तुमचा बँक बॅलन्स वाढवून देत असते, अनेकदा तुमची धनसंपत्ती वाढवत असते आणि अनेकदा नोकरीमध्ये प्रमोशन मिळवून देते, अनेकदा व्यवसायामध्ये लाभ कमवून देते. तुम्ही जी लबाडी करता, जी फसवणूक करता, ती अनेकदा तुम्हाला फार उपयोगी पडत आहे, लाभदायक ठरत आहे अशा प्रकारे वाटेल, परंतु ऐका, ते केवळ थोड्या वेळापुरतंच असतं. पहा पुढे काय घडलं. 26वा अध्याय 8वे वचन. तो तेथे बराच काळ राहिल्यावर, तो तेथे किती दिवस राहिला? बराच काळ राहिला. कशाचा आधार घेऊन बराच काळ तेथे राहिला सांगा जरा? लबाडीचा आधार घेऊन तो तेथे बराच काळ राहिला.
तुमच्यात कुणी आहे का लबाडीचा आधार घेऊन बऱ्याच काळापासून नोकरी करत आहेत, खोटे सर्टिफिकेट दाखवून बऱ्याच काळापासून आपलं काम चालवत आहेत? बऱ्याच काळापर्यंत इसाहाक आपल्या लबाडीचा आधार घेऊन जगत राहिला. त्याला असं वाटू लागलं की आता माझी लबाडी कधीही बाहेर पडणार नाही. परंतु लक्षपूर्वक ऐका, लबाडीच्या आधारावर त्याने स्वतःचं पोषण करावं ही देवाची इच्छा नव्हती. लबाडीचा उपयोग करून जगणं ही देवाची इच्छा नव्हती. देवाने ते पाहिलं. परमेश्वराने इसाहाकाचं जीवन पाहिलं. नंतर त्याला वाटलं आता काही उपयोग नाही. माझा सेवक इसाहाक लबाडीचा आधार घेऊन जीवन जगत आहे, हे बाहेर काढावं लागेल. काय? इसाहाकाची लबाडी बाहेर काढावी लागेल. काय घडलं माहीत आहे? चला पाहूया पुढे. पुन्हा 8वे वचन. तो तेथे बराच काळ राहिल्यावर एके दिवशी पलिष्ठांचा राजा अबिमेलेक ह्याने खिडकीतून पाहिले तर इसाहाक आपली बायको रिबका हिच्याशी प्रणयलीला करताना त्याच्या दृष्टीस पडला. काय प्रियांनो, हे कसं घडून आलं असेल सांगा? इसाहाकाने आपल्या पत्नीबद्दल काय सांगितलं? बहीण आहे असं सांगितलं. आणि रिबकेने काय सांगितलं? हा भाऊ आहे असं सांगितलं. नेमक्या त्याच वेळेला अबिमेलेकाने आपली खिडकी उघडणं काय आहे व त्याच वेळेला इसाहाक आणि रिबका यांचं एकत्रित येणं हे काय आहे व अगदी त्याच वेळेला ते राजाच्या नजरेमध्ये पडणं हे काय आहे आणि हा खरा विषय बाहेर प्रगट होणं काय आहे? काय हे अनपेक्षित असं घडलं असं म्हणणार का तुम्ही? काय बोलणार? तुम्हीच सांगा. अबिमेलेकाला हे कोणी सांगितलं होतं? तू सारेला स्पर्श करू नकोस, ती नवऱ्याची बायको आहे. कोण बोललं होतं? देवानेच त्याला सांगितलं होतं. कोणाविषयी त्याने बाहेर प्रगट केलं? अब्राहम जे करत आहे ती लबाडी आहे, हे कोणी प्रगट केलं? परमेश्वरानेच. सावध व्हा. देवाचे मुलं असतानाही जर आपण पापामध्ये जगू, देवाचे लोक असून देखील आपण अन्यायामध्ये चालू व फसवणुकीचं जीवन जगू, तर परमेश्वर स्वतः आमचं पाप बाहेर प्रगट करेल. यामुळे सावध होऊन जगायचं आहे. परमेश्वरानेच इसाहाकाचं ते पाप बाहेर प्रगट केलं. अबिमेलेकाने पाहिलं तेव्हा इसाहाक हा आपल्या पत्नी बरोबर जेव्हा एकत्र दिसला तेव्हा हे काय आहे? याने तर बहीण आहे म्हटला. याचे शब्द वेगळे आहेत आणि कृत्य तर वेगळे आहेत. याने सांगितलं काही वेगळं आणि करत वेगळंच आहे. हा कोणता धोका आहे? त्याला बोलावून आणण्यात आलं प्रियांनो. इसाहाकाला बोलावल्यानंतर इसाहाक समोर आला. तू खरं सांग, तू कोण आहेस? तू कोठून आला आहेस? ही नेमकी तुझी कोण लागते? बहीण आहे, ती बहीण लागते. खरं सांग. नाही, ती माझी पत्नीच आहे. तू तुझ्या पत्नीला ही माझी बहीण आहे असं सांगितलंस. तू आमच्याशी असा का वागलास? आमच्या देशावर असं महापातक आणण्याचा प्रयत्न का केलास? हा काय मूर्खपणा आहे? बाळा, खरा तर तू कोठून आलास सांग. मी कनान देशातून आलो आहे. तू कनान देशातला आहेस का? असं वाटतं हे नाव मी ऐकलेलं आहे. बरं ठीक आहे. तू कोणाचा मुलगा आहेस? अब्राहमाचा आहे. काय बोलला पुन्हा सांग. मी अब्राहम याचा मुलगा आहे. अरे काय तुझ्या आईचं नाव सारा आहे का? पण तुम्हाला कसं ठाऊक? सांग, तुझ्या आईचं नाव सारा आहे का? हो, माझ्या आईचं नाव साराच होतं. तुझ्या वडिलांचं नाव अब्राहम ना? हो, अब्राहमच आहे. ठीक आहे, आता लक्षात आलं. काय लक्षात आलं? आता लक्षात आलं. अरे बाळा, यापूर्वी तुझे वडील येथे येऊन गेले. अगदी अशीच स्टोरी. कोणती स्टोरी? ही स्टोरी. तुझ्या आईबद्दल तो बहीण आहे असं म्हणाला. आम्हा सर्वांवरती तो श्राप आणणार होता. आता तू त्यांचा मुलगा आलास. काय बाळा, तुझ्या घरामध्ये सगळे लोक असेच आहेत का? इसाहाकाला खाली दाखवायचा आहे किंवा अब्राहमाचा अपमान करायचा यामुळे बोलत नाही प्रियांनो. कृपया ऐका. तो राजा जो एक विधर्मी व्यक्ती होता त्याच्याकडे जाऊन यांनी लबाडी केली आणि जगण्याचा प्रयत्न केला, पण तो इसाहाक पकडला गेला. तू हे काय केलंस? एकेकाळी तुझ्या वडिलांनी हेच केलं आणि तूही तेच करत आहे. काय तुम्ही सर्व असेच आहात का? बायबल हातात घेतलेल्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, या जगात बायबल हातात घेऊन ख्रिस्ती जीवन जगत असणारे आपण काळजीपूर्वक जगलो नाही तर समाज काय म्हणेल माहितीये? बायबल घेणारे सर्व लोक असेच असतात का? तुम्ही वाईट कृत्य करताना धरल्या गेले आणि पापी जीवन जगत असले तर तेव्हा ख्रिस्ती म्हणविणारे, ख्रिस्ताचं नाव घेणारे तुमच्याकडे पाहून जगातील लोक काय म्हणतील माहितीये? चर्चला जाणारे लोक सगळे असेच असतात का? बायबल घेऊन मिरवणारे काय सगळे असेच असतात का?
असा प्रश्न जर त्यांनी केला तर याने देवाचा किती अपमान होईल. अबीमेलेखाने इसाहाकाला म्हटलं, तू हे असं काय केलंस? हे काय कृत्य आहे? ही स्टोरी मी अनेक वर्षांपूर्वी ऐकली, आता पुन्हा ऐकत आहे. आणि आता पाहिलं तर तो तुझा बाप आहे आणि तू त्याचा मुलगा आहेस. पुत्र पित्याला जे काही करीताना पाहिल ते पुत्रही तसंच करेल, असं बायबल आपल्याला सांगतं. कोणी आहेत का असे आपल्यामध्ये? आज जसं जीवन तुम्ही जगत आहात, जसं तुमच्या हृदयाची स्थिती आहे, जे वाईट कृत्य करत आहात, ज्या पापामध्ये आहात, जी फसवणूक करत आहात, येणाऱ्या दिवसामध्ये त्याच चुका तुमच्या मुलांनी व मुलींनीही कराव्या असं तुम्हाला वाटत आहे का? किंवा मग कमीत कमी आतापासून आपलं जीवन सुधारून खरेपणाने जीवन जगायचं आहे, धार्मिकतेने जगायचं आहे. ऐका, फसवणुकीचं जीवन जगले तर क्लेश येतील, पण क्लेश हेच शेवट नाही, शेवट हा नरक असणार. देवाच्या इच्छेप्रमाणे जगत असले तरीही क्लेश येतील, परंतु त्या पाठीमागे परमेश्वराचे मोठे आशीर्वाद असतील. यामुळे हेच क्लेश माझ्यासाठी चांगले आहेत, हा निर्णय तुम्ही घेऊन जगाल तर किती भलं होईल. त्या दिवशी इसाहाकाची लबाडी परमेश्वराने बाहेर प्रगट केली. अब्राहमाची लबाडी देखील देवाने बाहेर प्रगट केली. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आम्ही जी लबाडी करतो, जी फसवणूक करतो, ती एक दिवस बाहेर प्रगट होणार. ती कबूल करून सोडून दिली नाही तर ते बाहेर प्रगट होणार. एकदा 4 मुलांनी स्कूलला जाण्याच्या वेळेमध्ये स्कूलला न जाता त्यांनी स्कूलला दांडी मारली. एक्झाम चालू होते तरी दुपारी स्कूलला ते गेले. पूर्ण दुपारपर्यंत खेळत राहिले. तेव्हा टीचरांनी विचारलं, तुम्ही सकाळी का आले नाही? काय केलं एवढा उशीर? काय सांगायचं टीचर? काय बोलणार टीचर? आम्ही वेळेवरच निघालो, परंतु काय करायचं? ज्या बसने आम्ही येत होतो तिचं टायर पंक्चर झालं. तेव्हापासून आम्ही पायी पायी चालत चालत येथे येऊन पोहोचलो आहे, असं सांगितल्यावर टीचरला दया आली. अरे रे रे रे, तेथून चालत आला आहात का? हो ना टीचर. तुम्हाला स्कूलची किती आवड आहे, क्लासवर किती प्रेम आहे. टीचर, आम्हाला तुमचे क्लास तर फार आवडतात. यामुळे बरोबर तुमच्या क्लासच्या वेळेमध्येच आम्ही येऊन पोहोचलो. बरं ठीक आहे, तुम्हाला एक्झाम द्यायचे होते, सकाळी देऊ शकले नाही, हे घ्या पेपर घ्या व एक्झाम द्या असं म्हणून पेपर दिले. तेव्हा या मुलांनी एकमेकांकडे पाहून, अरे वा, आपली लबाडी कामामध्ये आली. यस, तुम्ही जी लबाडी करता ती अनेकदा सफल ठरत असते, पण त्यानंतर तुमचं पाप बाहेर प्रगट होईल, हे तुम्ही विसरू नका. ते एकमेकांकडे पाहून आनंदाने हसू लागले. आमच्या टीचरने विश्वास ठेवला असं म्हणून एकमेकांकडे पाहून हसू लागले आणि पेपर देऊया असं म्हणून त्यांनी पेन घेतला. तेव्हा टीचर म्हणाल्या, पहिला प्रश्न ऐका. तुम्ही येत असताना बसचं टायर पंक्चर झालं असं बोलले ना? हो ना टीचर. बसचं कोणतं टायर पंक्चर झालं होतं ते लिहा. आता एकाने लिहिलं उजव्या बाजूचं समोरील टायर आणि दुसऱ्याने डाव्या बाजूचं समोरचं टायर. एकाने मागचं उजवं टायर व दुसऱ्याने डावं टायर. चौघांनीही ते लिहून हे घ्या टीचर असं म्हणून दिलं तर एकाचा राईट साईड, एकाचा लेफ्ट साईड आणि बाकी दोघांचा मागचा साईड. काय मुलांनो, खरं तर ती बस कोणती बस होती? सावध व्हा. त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा लबाडी केली तेव्हा त्या टीचरांनी अत्यंत सुज्ञतेने त्यांची ती लबाडी बाहेर प्रगट केली. मग सर्व जगाचा निर्माण करता तो परमेश्वर देव जो स्वर्गात आहे, त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनाला, तुमच्या लबाडीला बाहेर प्रगट करणं काहीही अवघड होणार नाही. देवाने तुमचं पाप बाहेर प्रगट केल्यावर मग रडण्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही अगोदरच आपलं जीवन जर सुधारून घ्याल तर किती भलं राहील. क्षमा मागून आपलं जीवन जर सुरक्षित करून घेतलं तर किती चांगलं राहील. कमीत कमी आजपासून तरी लबाडीवरती, फसवणुकीवरती, चोरीवरती अवलंबून राहून नोकरी करण्याचा, व्यवसाय करण्याचा, कुटुंबाचं पोषण करण्याचा प्रयत्न करू नका. दुःख असेल, अडचणी असेल, त्रास असेल, भले काहीही असेल, खरेपणाने आणि धार्मिकतेने जगाल तर त्या खरेपणाच्या आणि धार्मिकतेच्या मागे परमेश्वराचे महान आशीर्वाद देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्या वंशासाठी राखून ठेवलेत, ते तुम्हाला मिळतील. काय आज आमच्यामध्ये किती लोक हा निर्णय घेतील, येथून पुढे मी पापमय जीवन जगणार नाही, येथून पुढे मी लबाड व्यक्तीसारखा जगणार नाही, येथून पुढे मी खरं जीवन जगणार असं बोलणारे माझ्यासोबत प्रार्थना करतील? चला आपण प्रार्थना करूया. महान व अतिपवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, केवळ तुझ्या इच्छेप्रमाणे चालल्याने आमच्या जीवनात कष्ट आणि दुःख येणार नाहीत हे सत्य नाही आहे. धार्मिकतेने जगण्याचा विचार केल्यानंतरही व नीतिमत्वाने चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या जीवनातही कष्ट येतील. धार्मिकाला त्याच्या जीवनात बहुत कष्ट होतात, परंतु त्या सर्वांमधून देवा केवळ सोडविणाराच नाही तर अधिक आशीर्वाद देणारा तू देव आहेस.
परमेश्वरा, वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इथून पुढे खरेपणाने जगता यावं, धार्मिकतेने चालता यावं, यासाठी तुझी कृपा कर. लबाडी, फसवणूक आणि चोरी आमच्या जवळ येऊ देऊ नको. परमेश्वरा, पवित्र असं जीवन जगण्यासाठी सहाय्य कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.